ठाणे जिल्ह्यातील कल्याण मुरबाड नगर माळशेज महामार्गाला जोडणारा उल्हास नदीवरचा हा रायते पूल आपण बघू शकता। आज मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांना वाहन चालकांना बसतो आहे। कल्याण तालुका असेल, मुरबाड असेल, बदलापूर भाग असेल, या ठिकाणी असणारी अनेक प्रकारचे जे ब्रिज आहेत छोटे मोठे, त्यामध्ये मग मुरबाड तालुक्यातील शिरवली भागातला पूल असेल तो सुद्धा आज बुडालेला आहे। घोरले गावचा मुरबाड तालुक्यातला पूल सुद्धा बुडालेला आहे। बदलापूर भागामध्ये सुद्धा अनेक पुलांच्यावरून पाणी वाहत आहे आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड कल्याण भागाची अत्यंत दयनीय अवस्था सध्या मी आहे कल्याण ग्रामीणमधील उल्हास नदीवरच्या रायते पुलावर आपण बघू शकता। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे आणि सध्या पाणी सकाळपासून पाणी पुलावरून वाहून गेलेलं आहे। आता सध्या नाही आहे, परंतु पाण्याची पातळी जी आहे उल्हास नदीच्या पाण्याची पातळी ती वाढत आहे आणि प्रशासनाने वाहतुकीसाठी हा पूल आता बंद केलेला आहे। तरीसुद्धा या ठिकाणी वाहतूक सुरू आहे आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये वाहन चालकांना बसतो आहे। आपण बघू शकता राष्ट्रीय महामार्ग विभागाचं काम कसं आहे। खड्डे मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे साचत आहे। या ठिकाणी हा उल्हास नदीवरचा पूल आहे की ज्या संदर्भामध्ये येथील नागरिकांनी ग्रामस्थांनी वारंवार मागणी केलेली आहे। मुरबाड, कल्याण, बदलापूर भागामध्ये सुद्धा अनेक पूल आहेत, त्याच्या पुलांची उद्घाटनं झाली तरीसुद्धा पुलांची उंची वाढवली नाही। रुंदेगावचा पूल असेल, मुरबाड तालुक्यातला घोरले गावचा पूल असेल, त्याचप्रमाणे मुरबाड तालुक्यातील शिरगाव येथे चिखले गावाकडे जाणारा पूल असेल आणि सध्या कल्याण ग्रामीणमधला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरचा उल्हास नदीवरचा पूल आहे। या ठिकाणी प्रशासनाने सकाळपासूनच वाहतूक बंद केलेली आहे। आपण बघू शकता सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये संततधार सुरू आहे।